आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुढच्या 48 तासात मुंबई शहरासह उपनगरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। मुंबईसह परिसरात काही ठिकाणी 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील, हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त। डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये पालिकेची मोठी कारवाई, अनधिकृत फेरीवाले आणि शेडधारकांवर पालिकेचा हातोडा। राजकीय पक्षांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पालिका सध्या ॲक्शन मोडवर। मुंबई बंदर प्राधिकरणाकडून मरीना प्रकल्पाचं नियोजन पूर्ण, तर खासगी यॉट किंवा बोटी उभ्या करण्याचा तळभावचा धक्का किनारपट्टीपासून समुद्रात अर्धा किलोमीटरहून अधिक अंतरावर असणार। प्रकल्पांतर्गत 424 यॉट किंवा बोटी उभ्या करण्याची सोय। दुबईमध्ये भारतीयांच्या नावे 800 कोटींच्या 340 बेहिशेबी मालमत्ता असल्याचा प्राप्तिकर विभागाला सुगावा। मुंबई, ठाणे, पुणे आणि दिल्लीतील 4 एजंटवरील छाप्यांमुळे ही माहिती समोर। मुंबईमध्ये 27 आणि 28 तारखेला छठपूजेसाठी 67 ठिकाणी नियोजन, 148 कृत्रिम विसर्जन तलाव, 403 ठिकाणी वस्त्रांतर गृह यासह इतर सुविधांसाठी सुद्धा मुंबई पालिका सज्ज। दिवाळीनंतर प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी एसटी आणि चालक आणि तसंच वाहकांसाठी ब्रेथ अॅनालायझर तपासणी। सर्व बस चालकांची प्रत्येक फेरीपूर्वी अल्कोहोल तपासणी करण्याचा महामंडळाचा निर्णय। पुणे एसटी प्रशासनाची माहिती। पुणे पालिका प्रशासनाने एका दिवसात 4634 अनधिकृत फ्लेक्स हटवले। मात्र आयुक्तांचं कारवाईचे हे आदेश असताना सुद्धा आकाश चिन्ह विभागाकडून एकही दंडात्मक कारवाई नाही। तर पुणे शहर आणि जिल्ह्यासह घाटमाथ्यावर आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। दरम्यान या ठिकाणी पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी पाऊस पडण्याचाही अंदाज। दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार, तर मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय। नवी मेमू दिव्याहून सकाळी 7:15 वाजता सुटणार।